पावसासंदर्भातली लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ शहराजवळच्या घरणी नदीवरील पुलाचं काम चालू असल्यामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेलाय। त्यामुळे शिरूर अनंतपाळ ते उदगीर राज्यमार्ग पूर्णपणे बंद पडलाय। रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे हा पूल वाहून गेल्यानं शिरूर अनंतपाळ जवळच्या समता नगरचा संपर्क तालुक्याशी पूर्णपणे बंद पडलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। ढगफुटी सदृश पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। तर बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसाने जरी उसंत घेतली असली तरी सुद्धा पाणी जिकडे तिकडे तुंबलेलं दिसतंय। घरं असतील किंवा अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय रस्त्यावरती आणि दुकानांमध्ये शिरलेलं पाणी जसंच्या तसं दिसतंय। अगदी पावसाने उसंत घेतली ऊन पडलं तरी सुद्धा पाण्याचा निचरा काही होत नव्हता। रत्नागिरीमध्ये सुद्धा दमदार पाऊस झाला आणि जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। मात्र आता झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळालाय। 2 दिवसांपासून रत्नागिरीमध्ये दमदार पाऊस झाल्यानं बळीराजा सुद्धा सुखावलाय। दमदार पावसाला सुरुवात झाली आणि ठिकठिकाणी आता शेतकरी मात्र आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे। तुम्ही पाहू शकता भात पिकाची ही पूर्ण तयारी सुरू आहे। ठिकठिकाणी पेरणी झाली होती मात्र पाऊस उशिरा लागल्यामुळे या ठिकाणचे जे बियाणं आहे ते रुजलंच नाही। मात्र काही शेतकऱ्यांनी 25 मेच्या दरम्यान पेरणी केली होती परंतु ते बियाणं रुजलं नाही। मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांचं बियाणं आता रुजल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी आपल्या शेतामध्ये आता साफसफाईचं काम करतायत। पेरणीपूर्व सगळी जी मशागत आहे ती सगळी सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीषण पाणी टंचाई सुद्धा सुरू झाली होती। प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। मात्र आता कुठेतरी पावसाची सुरुवात झालेली आहे। मान्सून दाखल झाला आहे आणि त्यामुळे कोकणातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीनही जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस, समाधानकारक पाऊस पडतोय आणि त्यामुळेच कोकणातला शेतकरी आता आपल्या पेरणीच्या कामाला लागलेला आहे। अनेक नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे कारण हवेत गारवा निर्माण झाला आहे तर दुसरीकडे पाणी पातळीमध्ये वाढ झाली। त्यामुळे कुठेतरी आता भीषण पाणी टंचाईवरती सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये इथल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। पुढील काही दिवस अशाच प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने इथल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला तर पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे कोथळा गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पुलाची उंची वाढवण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे कोथळा गावचं जनजीवन विस्कळीत झालंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। सुरेश, कधीपासून हा सतत पाऊस सुरू आहे ज्याचे हे परिणाम दिसतायत? मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असा कधी पाऊस पडलाय का? बीड जर आपण पाहिलं तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू आहे। आता सध्या मृग नक्षत्र सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून सतत बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे एकीकडे दुष्काळ होता। त्या दुष्काळामुळे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 382 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता, ज्यामध्ये 6 लाख नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता। मात्र हा पाऊस आल्या कारणाने गेल्या 4 दिवसापासून दमदार पाऊस आहे, त्यामुळे नदी नाले ओढे जे कोरडे पडलेले होते त्यामध्ये आता पाणी आलेलं आहे। मात्र दुसरी बाजू जर पाहिली आपण तर माजलगाव तालुक्याचे जे कोयाळा जे गाव आहे त्या गावात सरस्वती नदीला पूर आल्या कारणानं त्या गावचा संपर्क तुटलेला आहे। पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून त्या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। या अगोदर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या होत्या, मात्र त्या पुलाची उंची वाढून न घेतल्या कारणानं आता दळणवळण देखील बंद झालेलं आहे। त्यामुळे काही काळ तिथलं जे जनजीवन आहे ते देखील विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यामध्ये आता देखील पाऊस सुरू आहे आणि 3 दिवसासाठी येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे साहजिकच पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। मागच्या वर्षी पावसानं दडी मारलेली होती आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता। दुष्काळाचा सामना
शेतकऱ्याला करावा लागला होता. मात्र यावर्षी पावसानं मृग नक्षत्रामध्ये सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या आहेत त्या देखील काही ठिकाणच्या पेरण्या मृग नक्षत्रामध्ये आलेल्या आहेत आणि मृग नक्षत्रामध्ये जर पेरणी झाली तर उत्पादन भरघोस येतं अशी शेतकऱ्याची समज आहे. त्यामुळे एकंदरीत हा पाऊस काही ठिकाणी जरी अडचणीचा ठरत असला तरी शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मात्र हा पाऊस महत्वाचा आहे. आणि दुष्काळामध्ये ज्या ठिकाणी पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती त्या ठिकाणी पाण्याची जी अडचण आहे ती अडचण देखील सुटणार आहे. सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर हे पावसासंदर्भातले राज्यभरातले अपडेट आपण घेत राहूच, मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.